सिद्धू, साहिल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही जाणार आहोत माथेरान दर्शनासाठी. तर सकाळी सकाळी आम्ही ठाणेवरून बसलो होतो, ठाणे लोकलपासून. तर ठाणे लोकलपासून तुम्ही नेरळ स्टेशनपर्यंत येऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकता डायरेक्ट नेरळ स्टेशनपासून माथेरानला टॅक्सी करून जाऊ शकता. तर टॅक्सीचं प्राईस आहे पर पर्सन 100 रुपये. तर तुम्ही जाऊ शकता अशा प्रकारे. चला चालूया. एंट्री इथे माथेरानमध्ये आलात की तुम्हाला 50 रुपये पर पर्सन अशी एंट्री तिकीट आहे माथेरान फिरण्यासाठी. तर आम्ही 50 रुपये पर पर्सन तिकीट काढून आलेलो आहोत आणि आता देन पुढे जातोय. तर बघा, तुम्हाला पण दाखवतो पुढे काय काय आहे फिरण्यासाठी. बघा, इथं आडारी गेम कर. ओके ब्रो. एक गुंडा बा ले हट. चलो देखते. पट्टा नीट पकड जरा, पुढे बघा ना तू. हा इकडे घे वर. इकडे बघ साहिल. हळू घे. बघा सरळ जाऊ दे. आता आम्ही घोड्यावरतून उतरून पहिला हार्ट पॉईंट बघायला चाललो आहेत आणि त्याच्यानंतर कडेवरचा गणपती बघणार आणि वापिस रिटर्न घोड्यांकडे जाणार. त्याच्यानंतर दुसरे पॉईंट बघणार. चला तुम्हाला दाखवतो कडेवरचा गणपती. खूप ऐकलं होतं त्या गणपतीबद्दल आणि आज पहिल्यांदा बघणार आहे. चला. आणि इथून कडेवरचा गणपती सरळ दिसतो, समोर दिसतो, पण खूप दूर आहे. एकदम क्लिअर असं काही दिसत नाही आहे, पण लांबूनच दर्शन घेऊयात आपण आणि चालूयात. खूप छान आहे फक्त इथनं तुम्ही बघू शकता. आणि कडेवरचा गणपती तुम्हाला दाखवतो मी झूम करून. दिसला तर ठीक आहे. हा आहे गणपती बाप्पा. आता असं वाटायला लागलं आहे घोडे करून बरं मस्त, हे बरं झालं घोडे केले ते. इथून 5 मिनटं हार्ट पॉईंटसाठी चालत गेलो खालती आणि वापस रिटर्न चाललो आहे वरती. तर दम लागायला लागला आहे. तुम्ही पण या, तर घोडे करूनच या. हा आहे, आता आम्ही पोचलो आहोत हार्ट पॉईंटच्या इथे. बस इथून पण खूप सुंदर व्ह्यू आहे खालतून बघण्यासारखा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात इथून आणि तुम्ही पण बघा. खूप सुंदर. आता आम्ही हार्ट पॉईंट बघून आलो आहेत आणि आता चाललो आहोत मंकी पॉईंटसाठी. तर चला, सर्वांनी आपापले घोडे घेतलेले आहेत. मी पण आपल्या घोड्यावर बसलो आहे आणि चाललो आहोत मंकी पॉईंटला. आता आम्ही आलो आहोत मंकी पॉईंटला आणि इथं बेस्ट पार्ट आहे की पावसाळ्यात बरं आहे. इथं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काय मजा नाही. इथं फक्त व्ह्यू चांगला आहे भरपूर. बघा तुम्ही पण. पतंग आला तुझा, हे घे बेटा. ओरिओ बिस्कुट खातोय तो बघ. आवाज बोल कुठला तरी. साहिल, सिद्धू आला.
आता ह्या पॉईंटवरती आपण जोरात बोललो तर आपला आवाज असा गुंजतो. मी बोलून दाखवणार आहे. सिद्धू हा आला वापस एकदा. दीदी नाही, दीदीचा आवाज डीम आहे जरा. आता सगळ्यांचं नामकरण केलं आम्ही इथं. आणि चला आता जेवण करायला जाऊ. और स्ट्रेच करो उसको पीछे. हाँ अभी हाँ. आता आता आम्ही चाललो शार्लेट लेकच्या साईडला. बघू तिकडं पाणी भेटतंय का बघायला लेकमध्ये. आणि इथून इको पॉईंटपासून त्याचं डिस्टन्स आहे 1 किलोमीटर. तर चला चालू जाऊयात. आता आम्ही अशा पॉईंटवरती आलो आहे जिथं उन्हाळ्यात पण इथं पाणी भरपूर दिसेल. बघा तुम्हाला बघायला दिसेल. या पॉईंटचं नाव आहे शार्लेट लेक. इथं येऊन तुमचा पैसा फुल वसूल होईल. पाण्याची थंडगार हवा तुम्हाला लागेल. खूप मस्त वाटेल. आणि इथं बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. मस्त बघू शकता. दाखव. सनसेट बोललो. तर जर तुम्ही इथे येत असाल तर स्टार्टिंगला तुम्हाला एंट्री तिकीट असते माथेरानची, जिथे 50 रुपीज पर पर्सन तिकीट काढता तुम्ही त्या ठिकाणावरून. त्या ठिकाणावरून जरा पुढे गेलात की तुम्हाला रिक्षा आणि घोडे असे 2 ऑप्शन भेटतात पॉईंट टू पॉईंट फिरण्यासाठी. तर तुम्ही एक ऑप्शन मी तुम्हाला बेस्ट सजेस्ट करू शकतो, जे की आहे पहिलं तुम्ही रिक्षानी मेन मार्केटला हे करा, जावा. 35 रुपये पर पर्सन असं हे आहे तिकीट आहे. 35 रुपये पर पर्सन तुम्ही तिकीट देऊन मेन मार्केटमध्ये एंटर करा आणि देन तुम्ही घोडे हे करा. कारण की तिथे घोड्याचं प्राईज आहे पर पर्सन 300 रुपये असं आहे. 300 रुपये पर पर्सनमध्ये तुम्ही घोड्यावरती पॉईंट टू पॉईंट फिरू शकता. असे ठराविक पॉईंट ते तुम्हाला फिरवतील आणि देन तुम्ही फिरू शकता. जर तुम्ही स्टार्टिंगलाच जर तुम्ही घोडे घेताल, जे अमन लॉजपासून स्टार्टिंगपासूनच तुम्ही घोडे घेताल, तर तिथं तुम्ही लुटले जाताल. कारण की स्टार्टिंगला आम्हाला 1650 रुपये पर पर्सन असा रेट दाखवला होता. पण त्यांनी बार्गेनिंग करून आम्ही 800 रुपये घेतला. 800 रुपयामध्ये आम्ही हे केलं, त्यांना होकार दिला. 800 रुपयामध्ये आम्हाला त्यांनी फक्त 2 जागेवरती फिरवलं. 5 पॉईंट बोलले आणि फक्त 2 जागेवरती फिरवलं त्यांनी. 2 पॉईंटवरती उतरवलं. मंकी पॉईंट आणि हार्ट पॉईंट असे 2-3 पॉईंट होते. त्या जागेवरती आम्हाला फिरवलं त्यांनी. बट मी तुम्हाला बेस्ट सजेस्ट करू शकतो, तुम्ही मेन पॉईंटवरती या. माथेरानच्या अमन लॉज पॉईंटवरती या, जिथून तुम्ही 50 रुपये पर पर्सन एंट्री तिकीट करा आणि देन रिक्षा करा आणि देन तुम्ही मेन मार्केटमध्ये या आणि देन तुम्ही घोडे करा आणि फिरू शकता. 300 रुपये मेन मार्केटवरतून तुम्हाला घोडे भेटतील. आणि स्टार्टिंगला जर तुम्ही घोडे करताल तर तुम्हाला 800 रुपये, 1000 रुपये असे 1600 रुपये जास्त बजेट दाखवतील, जास्त पैसे हे करतील तुम्हाला. तर तुम्ही ट्राय करा. मार्केटमधनं जेव्हा मेन मार्केटमध्ये याल तेव्हाच घोडे करा. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडीची वाटत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर कमेंट करून सांगा मला. ह्या घोड्यांवरती वजन वाहायचं काम केलं जातं. दगडी, माल, सिमेंट वगैरे वगैरे सर्व सामान. धंधा नहीं मिलता ना गाँव में गए, लेकिन 3 आदमी रहते हैं.
माथेरान हिल स्टेशनपासून ते नेरळ स्टेशनपर्यंत टॉय ट्रेनचं तिकीट आहे 95 रुपीज. तर तुम्ही याने जाऊ शकता. आणि बेस्ट पार्ट या ट्रिपचा हा झाला की आमचा एक बोनस चान्स भेटला आम्हाला की आज टॉय ट्रेनमध्ये बिलकुल जराही गर्दी नाही आहे. विंडो सीट भेटले आम्हाला. पूर्ण ट्रेन तुम्ही बघू शकता मोकळी आहे आणि काहीच क्राऊड नाही. सीझन वाईज तुम्ही जर आलात पावसाळ्यामध्ये तर टॉय ट्रेनमध्ये फुल क्राऊड असतो. मग उभं राहायलासुद्धा जागा नसते. देन आता बघा एन्जॉय करू शकतो आम्ही. नेरळ स्टेशनपासून येताना आम्ही लवकर आम्हाला पोचायचं होतं म्हणून आम्ही टॅक्सीने आलो. टॅक्सी तुम्हाला अर्ध्या तासात सोडते माथेरान हिल स्टेशनवरती. पण टॉय ट्रेनने 2 तास लागतात. 2-2.25 तास लागतात असे पूर्ण रूट कवर करायला नेरळ स्टेशन ते माथेरान टू नेरळ स्टेशन. त्यामुळे तुम्ही एक असं करा, येताना टॅक्सीने या आणि जाताना टॉय ट्रेनने या, किंवा येताना तुम्ही टॉय ट्रेनने येऊ शकता आणि जाताना टॅक्सीने जाऊ शकता. असंही करू शकता. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. पण मी बोलतो तुम्हाला की तुम्ही दोघांपैकी एक करा. येताना टॅक्सीने या आणि जाताना टॉय ट्रेनने जावा. कारण की तुम्हाला टॉय ट्रेनचा अनुभव भेटेल एकदा आणि हा अनुभव खूप बेस्ट आहे. ही टॉय ट्रेन ठराविक टायमावरतीच चालू असते, कंटिन्यूच चालू नसते. तर तुम्हाला मी टायमिंग याचा दाखवतो. ChatGPTवरती मी सर्च केला आहे आणि तुम्ही जर तिकीट काउंटरवरती जाणार तर तिथं तुम्हाला चॅटबोट टायमिंगचा दिला असेल. तिथं तुम्ही पण बघू शकता. पण तुम्ही जर येण्याच्या अगोदर इथं माथेरान हिल स्टेशनवर येण्याच्या अगोदर जर तुम्ही टायमिंग माहिती करून याल तर तुम्हाला बरं पडेल. तुमच्या टाईमनुसार तुम्ही मॅनेज करू शकता टॉय ट्रेनचा जर्नी. तर तुम्हाला मी दाखवतो टॉय ट्रेनची टायमिंग. हा आहे मॉर्निंगचा टायमिंग. सकाळी 8:50ला चालू होते आणि ती 11:30ला पोचते इथे. आणि देन दुसरी टॉय ट्रेन आहे 10:25ला चालू होते आणि 1:05ला इथे पोचते. आणि देन माथेरानवरून नेरळपर्यंत 2:45ला चालू होते आणि 5:30ला तिथे पोचते. असा टायमिंग आहे. तुम्ही बघू शकता. गुगलवरती सर्च करू शकता किंवा ChatGPTला विचारू शकता. या टायमिंगनुसार तुम्ही येऊ शकतात. टॉय ट्रेनने जात आहोत नेरळ स्टेशनपर्यंत. तिथे पण बघा हा खूप चांगला आहे. टॉय ट्रेनचं मी पहिल्यांदा टॉय ट्रेनमध्ये बसलो आहे.